प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली, परंतु त्या पक्षातले सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल या सगळ्या संदर्भात का बोलत नाही, ते गप्प का आहेत, अशा संदर्भातला सवाल ते उपस्थित करताना पाहायला मिळतात। खरं तर विकास लवांडे यांनी मला वाटतंय आमच्या नेत्याची विधानं किंवा पत्रकार परिषदा पाहिल्या नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे, त्यामध्ये तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, या लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे की या अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि या मागणीनंतर महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा त्या ठिकाणी तिथं चौकशी समिती नेमण्यात आली किंवा CIDला तपास देण्यात आलेला आहे। परंतु आमची लोक माध्यमामध्ये येऊन चौकशीपेक्षा प्रशासनाच्या पाठीमागे राहून त्या ठिकाणी चौकशी कशी पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करतायत। विकास लवांडेला ह्याचं राजकारण करायचं आहे, लोकांच्या पुढे जाणीवपूर्वक आमच्या लोकांना बदनाम करायचं आहे, यासाठी विकास लवांडेचा हा प्रयत्न आहे। विकास लवांडे तुम्हीच होतात अजितदादाला गद्दार म्हणणारे, तुम्हीच अजितदादाला खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे। तुम्हाला अजितदादाचा कळवळा नाही, तर अजितदादाच्या जाण्यामागं जी तुम्हाला स्पेस भेटली आहे ती स्पेस मिळवून कुठेतरी त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न विकास लवांडेकडनं केला जातोय। विकास लवांडेने एक लक्षात ठेवावं, तुमच्यापेक्षा जास्त काळजी अजितदादांची आम्हाला आहे। आमच्या सगळ्या नेत्यांची एकमुखानं एकमतानं मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। फक्त आम्ही माध्यमात येऊन गवगवा करण्यापेक्षा कशा पद्धतीनं ही चौकशी पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करतोय। परंतु सातत्यानं अजित पवारांच्या या सगळ्या दुर्दैवी मृत्यूच्या संदर्भात सखोल चौकशी व्हावी किंवा या हा सगळा अपघात आहे की घातपात आहे, असा सगळा प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय। यामुळे ह्या सगळ्या या गोष्टीवरती तुमच्या पक्षाच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजूनपर्यंत कोणतंही भाष्य केलेलं नाही। या सगळ्या गोष्टीला त्यांचा दुजोरा आहे का? एक तरी वहिनी जी अपघाती निधनामुळं आमच्यावरती संकट आले, ह्याच्यामधून मानसिकरित्या त्या स्ट्रॉंग होऊन आज कुठंतरी भूमिका स्वीकारतायत आणि हळूहळू त्यासुद्धा बोलतील, याच्यावरती आपली भूमिका मांडतील। भूमिका मांडत नाहीत ह्याचा अर्थ त्या काही देशाच्या गृहमंत्र्यांना भेटल्या, देशाच्या पंतप्रधानांना भेटलेले आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, ते त्यांची जी भूमिका त्यांचं जी म्हणणं आहे ते त्या ठिकाणी मांडलेलं आहे। माध्यमात येऊन बोललं म्हणजेच आपली भूमिका स्पष्ट होते असं नाही, तर वेगळ्या पद्धतीनं सुद्धा या गोष्टी कशा पद्धतीनं याचा घटनेच्या मुळापर्यंत जाता येईल यासाठी प्रयत्न केला जातो। आम्ही सगळ्यांचं म्हणणं येते या घटनेच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे, नेमकी कुणाच्या चुकीमुळं तो अपघात झालेला ह्याची सखोल माहिती झाली पाहिजे आणि तो अपघात आहे की घात आहे ह्याची माहिती चौकशी अंती बाहेर येईल। चौकशीला काही कार्यकाळ लागतो, ती चौकशीच्या अंती बाहेर येईल। परंतु ही जी लोक अजितदादावर प्रेम दाखवत आहेत, यांचं प्रेम रिकामी झालेले खुर्ची बघून जागृत झालेलं असं मला वाटते। परंतु ह्या सगळ्या संदर्भात अर्थात हा घातपात आहे की अपघात आहे, या सगळ्या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे। परंतु तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल, यांची कुठे समोर भूमिका येताना पाहायला मिळत नाहीये आणि खरं तर तुमच्या पक्षाच्या विरोधातली काही लोक भूमिका मांडतात आहेत का अशा पद्धतीचे चर्चांना वाव? अनेक वेळा आपल्याच माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी बोललेलं आहेत। आपल्याला पाहिजे असतील तर ते व्हिडिओ मी आपल्याला दाखवू शकतो की तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी त्यांनीही केलेली आहे। फक्त आम्हाला इव्हेंट करता येत नाही कारण आम्ही दुःखात आहोत। आमची जी मागणी आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रमुखाकडे करतोय, त्याचं इव्हेंट न करता गवगवा न करता कशा पद्धतीनं या घटनेच्या मुळापर्यंत जाता येईल यासाठी प्रयत्न करतोय। आम्हाला या गोष्टीचा इव्हेंट नाही करायचा, तर आमचं जे दैवत होतं, आमचं जी सर्वस्व नेतृत्व होतं, त्यांचा घात आहे की अपघात आहे ह्याची आम्हाला सखोल चौकशी झाली पाहिजे, या मताचे आम्ही सर्वजण आहोत। तुमच्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून ज्यांची नियुक्ती तुम्ही केलेली होती नरेश अरोरा, यांच्याकडे 2 चार्टर्ड विमानं होती आणि नरेश अरोरा यांचं कंत्राट जे आहे तुमच्याकडनं जे काम भेटलेलं आहे ते तुम्ही काम बंद करणार होतं तुमच्या पक्षाकडनं, अशा पद्धतीचा दावा रोहित पवारांकडनं करण्यात आलेला आहे आणि जवळपास मोठी रक्कम अर्थात 200 कोटीपर्यंतची रक्कम जी आहे ती अजित पवारांच्या पक्षाकडनं नरेश अरोरा यांना सगळं काम करण्याकरता देण्यात आलेलं होतं आणि हा पण दावा रोहित पवारांकडनं केला जातोय की ह्याचा हा घातपात आहे की अपघात आहे म्हणून। एक तरी पहिली गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा कुठल्याही पक्षानं
कोण कन्सल्टंट नेमायचा, कुणाला किती दिवस ठेवायचं, तो त्या पक्षाच्या नेत्याचा निर्णय आहे. त्याच्यामुळं इतरांनी सल्ले देण्याची गरज नाही. आता त्याला किती, म्हणजे तुम्ही जो आकडा मला 200 कोटीचा सांगितला तो माझ्यासाठी सुद्धा संशोधनाचा विषय आहे. अशा पद्धतीचे आकडे फुगवून सांगून एखाद्या कन्सल्टंटला ह्या अपघाताचा त्या कन्सल्टन्सीचा काय संबंध आहे, तर दुरान्वये कुठेही संबंध नाही. परंतु तो विषय वेगळा, हा विषय वेगळा आहे. तरीसुद्धा तो विषय एकत्रित करून काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी वेगळं शिजतंय, अशा पद्धतीचं दाखवून दिशाभूल करू नये. माझं अजूनही म्हणणं आहे, अजितदादाच्या अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे. पण ती चौकशीची मागणी करत असताना कुणी इव्हेंट करू नये, कुणी त्याच्यावरती जो निर्मळ मनानं चौकशीचा मागणी करावी. तुमच्या चौकशीच्या मागणीमागं कुठंतरी राजकीय धूर निघतोय हे मात्र स्पष्टपणे मी हेच म्हणतोय की चौकशी करत असताना तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे. तुमच्या चौकशीच्या मागणीमागं कुठंतरी राजकीय धूर दिसतोय. तुम्ही इव्हेंट शब्दाचा राजकीय धूर दिसतोय. तुम्ही इव्हेंट शब्दाचा प्रयोग करताय. राजकीय धूर रोहित पवार इव्हेंट नाही, त्यांच्यात अनेक लोक आहेत. ज्या पद्धतीनं ते बोलतायत आम्हाला कुठंतरी वाटतं ह्याच्यामधून राजकीय वास यायला लागलाय. तुमची चौकशीचे हेतू जर शुद्ध असेल तर तुमच्याकडे खासदार आहेत, तुमच्याकडे आमदार आहेत, त्यांनी जाऊन वरच्या लेवलवरती जी काही त्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडे मागणी करावी. माध्यमाच्या समोर येऊन मागणी करण्यापेक्षा संविधानिकरित्या कशा पद्धतीनं या घटनेच्या मुळापर्यंत जाता येईल सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण दादा महाराष्ट्राचे नेते होते, सगळ्याची भूमिका हीच राहिली पाहिजे. परंतु या घटनेवरती राजकारण कोणी करू नये या मताचे आम्ही आहोत. गेल्या 3-4 दिवसात विलिनीकरण लांबणीवर पडलं अशा बातम्या आल्या होत्या. मात्र आता दिल्लीत काही आमदार गेलेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले, छत्र पाहिजे आम्हाला, असं त्यांचं म्हणणं आहे. निधी मिळणार नाही, थेट आरोप केला जातोय. दिल्लीच्या दोघांकडनं निधी मिळणार नाही. एक तरी पहिली गोष्ट लक्षात ठेवा की सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व निर्णय त्या ठिकाणी होतील. त्यामुळं विलिनीकरणाचा निर्णय घेण्याचा सर्वस्व अधिकार सर्वानुमते वहिनीला देण्यात आलेला आहे. त्यामुळं वहिनी काय निर्णय घेतील तो वहिनी ठरवतील. आमदार काय म्हणले त्यांच्याही भावना वहिनी लक्षात घेतील आणि पुढच्या आगामी काळामध्ये त्याच्यावरती बोलतील. परंतु आत्ताच्या घडीला आमच्या सगळ्यांची प्राथमिकता हेच आहे, वहिनीनं जी जबाबदारी घेतली आहे त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं, या राज्यामध्ये सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाणं हीच आमची प्राथमिकता आहे. आमच्यासाठी विलिनीकरणाचे विषय जी काही निर्णय वहिनीला घ्यायचे ते घेतील, परंतु आमची प्राथमिकता पक्ष आणि राज्य मजबूत करणं ही आहे. नरेश अरोरा यांच्या कंपनीचं कंत्राट रद्द करण्यासाठी अजित पवार हे तयारीत होते, पण सुनील तटकरे हे करू देत नव्हते, अशी पण माहिती आता समोर येते. मला वाटतं ही सगळ्या काल्पनिक कहाण्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुणाला पदाधिकारी नेमायचं, कुणाला कुठलं कंत्राट द्यायचं, कुणाला एजन्सी म्हणून नेमायचं, ह्याचा सर्वस्व अधिकार हा अजितदादांना होता. अजितदादा त्या ठिकाणी सर्व माहिती घेऊन त्या ठिकाणी नेमणूक करत होते. त्याच्यामुळं हा निर्णय अजितदादांचा होता. कुठेही याच्यामध्ये अजितदादांनी एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर इतर लोक ढवळाढवळ करत नव्हते, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही संघटनेत काम केलेलं आहे. आता जी ह्या कपित काल्पनिक स्टोऱ्या येत आहेत ते फक्त आणि फक्त कुठंतरी एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी चाललेलं कारस्थान आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जे मासिक काढलेलं आहे त्या मासिकामध्ये शशिकांत शिंदे यांचा एक अध्यक्षीय लेख आहे, ज्या लेखात ते असं म्हणतायत की मोठ्या पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या संमतीनं विलिनीकरण करून त्या पक्षाचं नेतृत्व हे अजितदादांकडे दिलं जाणार होतं. तीच सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी होती, परंतु आता दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. तर त्यांनी असं त्या लेखाच्या मार्फत असं दिसतंय की विलिनीकरण करून सगळं नेतृत्व अजितदादांना दिलं जाणार होतं. यावर आपली काय प्रतिक्रिया? बघा, मी अजूनही आपल्याला सांगतो की शुद्ध हेतूनं जर येणार होते तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. परंतु ज्या दिवशी अजितदादाचं अपघाती निधन झालं, अजितदादांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात होतं, त्याचवेळी ह्यांच्याकडनं अनेक नेते, मी नावंसुद्धा घेऊ शकतो, अनेक नेते आपल्या माध्यमाच्या समोर विलिनीकरणावर चर्चा करत होते. आमचं म्हणणं एवढंच होतं की ती वेळ विलिनीकरणावर चर्चेची नव्हती. तुम्ही विलिनीकरणाची चर्चा कधीही करू शकला असतात. विलिनीकरणाच्या चर्चेला ज्या माणसासोबत चर्चा झाली होती ती व्यक्तीच आमच्यातून सोडून गेली. आम्ही एकतर सर्वजण धक्क्यात होतो, त्या काळामध्ये त्या चर्चा यायला नाही पाहिजे होत्या. आणि दुसरी गोष्ट, विलिनीकरणाबद्दल आज वहिनी आहेत,
म्हणजे तुम्ही जर त्यावेळेस अजितदादाचं नेतृत्व स्वीकारून येणार होतात तर तुम्ही त्यावेळेस आमचे काही पडलेले प्रश्न आहेत की बाबा तुम्ही शिवसेना उभाटा आणि काँग्रेस पक्षाची परमिशन घेऊन बाहेर पडणार होतात का, ह्याचंही उत्तर त्यांनी भेटलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत जे आम्ही एनडीएमध्ये आहोत, तुमची मानसिक तयारी होती का की भारतीय जनता पार्टीसोबत येण्याची, याचंही उत्तर त्यांच्याकडनं भेटलं पाहिजे. म्हणजे तुमची नेमकी काय चर्चा झाली होती ह्याचीही माहिती आम्हाला भेटली पाहिजे. अशा पद्धतीचं नुसती चर्चा झाली होती, दादानी शब्द दिला होता, ह्याच्यावर असं होत नाही. पुढची आगामी काळात जर चर्चा करायची असेल तर सुनेत्रा वहिनी पवार आमच्या नेत्या आहेत, ते चर्चा पुढे करू सुनेत्रा शकतो. वहिनी अंतिम निर्णय घेतील, मात्र दिल्लीतल्या काही नेत्यांचा थेट विरोध आहे विलिनीकरणाला. मग सुनेत्रा वहिनींचा निर्णय तुम्ही मान्य करणार का सगळे? आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांची निवड झालेली आहे. सर्वानुमते त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक अनुभवी नेते आहेत, ते सर्वजण एकत्रित बसतील. पक्षाच्या हिताचं जे काही आहे, पक्षवाढीसाठी जे फायद्याचं आहे त्याच्यावरती ते अंतिम निर्णय घेतील. नाही बघा, आज रोहितदादाच्याच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे. अनेक लोकांना वाटते की हा अपघात नसून घातपात आहे. आमचे महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला एवढीच विनंती आहे की याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आज जी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे, इतका मोठा नेता अशा अपघाती निधनाने गेलेला आहे, तर त्याची सखोल चौकशी व्हावी, सखोल चौकशी व्हावी आमची सगळ्यांचीच मागणी आहे. आता जी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं एक स्पष्टीकरण आहे की मी चौकशी लावली तरी तटस्थ म्हणून चौकशी होणं गरजेचं आहे. त्याच्या आधी रोहित पवार जी भूमिका मांडताय की ही चौकशी चुकीची आहे, थर्ड पार्टी परदेशातल्या कंपनी इन्व्हेस्टिगेशन याच्या मताची तुम्ही सहमत आहात? हे नाही, मी तुम्हाला अजूनही सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी, म्हणजे तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील किंवा पक्षाच्या इतर नेत्यांनी ही मागणी केलेली आहे की चौकशी झालीच पाहिजे. आमचं आणखी त्याच्यात ॲडिशन असंच म्हणणं आहे की आमचं राज्याच्या यंत्रणेवर पण विश्वास आहे, आमचं केंद्राच्या यंत्रणेवर पण विश्वास आहे, परंतु कुणी ह्याच्यावर वेगळा आवाज उठवू नये म्हणून थर्ड पार्टीकडनं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन व्हावं या मताचे आम्ही आहोत. आमचा असा नाही की आमच्या यंत्रणेवर विश्वास नाही, आमचा पूर्णपणे आमच्या यंत्रणेवर विश्वास आहे. उद्या राऊत घेणारे अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे यांच्यावर पक्ष नेतृत्व नाराज आहे? असं काहीही नाही. आमच्या पक्षामध्ये लोकशाही पद्धतीनं त्यांच्यावर नाराज होण्याचं काय कारण आहे? ते जे मागणी करतात ते आमच्या पक्ष नेतृत्वाने मागणी तशाच पद्धतीची केलेली आहे. चौकशीची मागणी वेगळी आणि थेट घातपात झाल्याचा आरोप वेगळा. हे बघा, आरोप करणं, जोपर्यंत आपण चौकशीमधून अहवाल समोर येत नाही त्याच्यावरती जास्त बोलणं मला वाटतं उचित राहणार नाही. ज्या दिवशी या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल त्यानंतर मात्र बोलणं उचित आहे. आमची पहिली मागणी हेच आहे की नेमका अपघात आहे की घात आहे ह्याची पहिली चौकशी झाली पाहिजे, मग त्याच्यानंतर घातपात मग आपण म्हणू शकतो. आत्ताच्या घडीला प्राथमिक दृष्ट्या ह्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे, तो अहवाल पुढे आला पाहिजे. एक हाच प्रश्न आहे, तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही समोरच्या पक्षाकडनं, शरदचंद्र पवार पक्षाकडनं तुम्ही भूमिका स्पष्ट करायला सांगतात की तुम्ही उबाटा आणि काँग्रेसला सांगून तुम्ही आमच्या सोबत येणार होता की तुम्ही एनडीए मध्ये सामील होणार होता. मग हाच प्रश्न पडतो की अजित पवार ज्यावेळेस चर्चा करत होते, अजित पवारांची नेमकी काय भूमिका होती? अजित पवार ह्या सगळ्यांना घेऊन सोबत सत्तेत सामील होणार होते की अजित पवार स्वतः विरोधी बाकावरती बसणार होते? आपल्याला महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आमची अशा पद्धतीची काही चर्चा झाली नव्हती. उद्या भविष्यात जर आम्हाला विलिनीकरण करायचं होतं तर आम्ही आमच्या मित्रपक्षासोबत नक्कीच चर्चा केली असती, पुढे निर्णय घेतला असता आणि तो सर्वस्व अधिकार दादांचा होता. त्याच्यामुळं तिथं इतरांनी किंवा आमच्यासारख्यांनी बोलण्याचा अधिकार नाही. परंतु आज दादा नाहीत, त्यांची नेमकी काय चर्चा झाली होती, कुठल्या स्टेजवर होती हे आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये, आता भूतकाळात काय झालं ह्याच्यापेक्षा वर्तमान आणि भविष्याचा विचार करून पुढची चर्चा कशी वहिनी करतील ते वहिनीवर पूर्ण अधिकार आहे. तुमचेच आमदार आहेत अतुल बेनके, ते म्हणतात की आम्ही जुन्नर असेल किंवा शिरूर असेल या सगळ्या तालुक्यांमध्ये आमची चर्चा स्थानिक स्तरावरती आम्ही अमोल कोल्हेंची चर्चा आम्ही केलेली होती. अमोल कोल्हेंनी आम्ही हातात हात घालून आम्ही एकत्रितरित्या पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात करणार होतो खालच्या भागावरती. हिरामन खोसकर सुद्धा तीच भूमिका मांडतात की दोन्ही विलिनीकरणाची चर्चा झाली होती, खोसकर म्हणतात. तुमचे आमदार मग खोटं म्हणतात का? आम्ही आज हे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एक गोष्ट सांगू इच्छितो की स्थानिक पातळीच्या निवडणुकामध्ये आमच्या पक्ष नेतृत्वाकडनं स्पष्ट सूचना होत्या
जिथं जिथं महायुती म्हणून आपल्याला निवडणुकीला सामोरे जाता येते तिथं आपण महायुती म्हणून सामोरं जावं. ते नाहीतरी आपल्याला पर्याय त्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या जो योग्य वाटत असेल त्या पर्यायासोबत पुढच्या निवडणुका लढाव्या. आणि झालेल्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुतारी पुणे सातारा जिल्ह्यामध्ये एकत्रित निवडणुका लढल्या. तुतारीच्या काही लोकांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणुका लढलेल्या आहेत. ही जी काही चर्चा होती ती स्थानिक पातळीच्या निवडणुकीच्या दृष्टीने झालेली होती. विलिनीकरणाची जी चर्चा आहे ती राज्याचं सगळं आणि देशामधलं सगळं चित्र बघून त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो. मला वाटतं की स्थानिक पातळीवर नक्कीच काही ठिकाणी चर्चा विलिनीकरणाबद्दल चर्चा किंवा एकत्रितेनं झालं होतं का 100% झालं होतं. त्या ठिकाणी निवडणुकाही आम्ही एकत्रित लढलो, परंतु तो विषय निवडणुकीपुरता मर्यादित होता. आता आमचं म्हणणं असं आहे, दादा खोटं बोलले एक मिनिट. नाही, दादा हयात असताना खोटं बोलत होते का? कारण की माध्यमांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला की विलिनीकरण होणार का दादा दोन्ही पक्षांचं, त्यावेळेस माध्यमांना दादांनी उत्तर दिली की तुमच्या तोंडात साखर पडो म्हणून. हे बघा, दादा हयात असताना खोटं बोलत होते का? मी काय सांगतो, दोन गोष्टी आहेत. दादांनी 2-3 वेळा स्टेटमेंट वेगवेगळी पण आलेली आहेत. त्यांची चर्चा कुठल्या लेवलला होती मी आधी सांगितलं की त्यांची चर्चा नेमकी कुठल्या लेवलपर्यंत होती ते अजितदादा सांगू शकले असते, परंतु दुर्दैवानं हा मोठा अपघात झाल्यामुळे ते आमच्यासोबत नाहीत. आता आमचं म्हणणं आहे की भूतकाळात काय घडलं ह्याच्यापेक्षा वर्तमान आणि भविष्य बघून आपण चर्चा केली पाहिजे. ह्याच्यावरती असं त्यावेळेस असं ठरलं होतं, असं याची सोबत चर्चा झाली, ह्या बाबतीत वेगवेगळ्या माध्यमाच्या समोर बोलून संभ्रम निर्माण करण्यापेक्षा तुम्ही नेमकं वर्तमान आणि भविष्याबद्दल विचार केला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि जर तुम्हाला त्यामुळे एकत्रित येण्याचा तुम्ही देखील म्हणतात की विलिनीकरणाचा मुद्दा हा झाला होता, पण ते मर्यादित निवडणुकीपर्यंतच होता. मग जर आता सगळेच नेते किंवा कार्यकर्ते हे संभ्रमात असतील तर पक्षाची पुढची वाटचाल कशी असेल? एक मिनिट, तुम्हाला एकतरी तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की विलिनीकरणाचा विषय नव्हता तो, तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका एकत्रित येऊन लढण्याचा होता. विलिनीकरणाचा विषय नव्हता, तर त्या निवडणुका आम्ही एकत्रित येऊन लढलो. जिथं जिथं आम्हाला शक्य होतं 12 जिल्हा परिषदेपैकी 10 जिल्हा परिषदामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणुकीला समोर गेलेलो आहे. 2 जिल्ह्यामध्ये आम्ही तुतारीसोबत त्या ठिकाणी सोबत गेलेलो आहे. त्याच्यामुळं विलिनीकरण आणि आघाडी ह्याच्यात हा फरक आहे. ती राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी घेतलेला निर्णय होता. विलिनीकरणाचा विषय अजितदादासोबत झालेला होता, तो भूतकाळातला होता. आता वर्तमान आणि भविष्याबद्दल चर्चा झाली पाहिजे हा मताचा मी. हाच मुद्दा आहे. एकत्रित निवडणुका लढणार, आता त्यांचे जे काही पदाधिकारी जे होते ते घड्याळावरती घड्याळाच्या निवडून चिन्हावर लढले, ते जिंकून आलेले आहेत. आता त्यांच्या भविष्यावर प्रश्न आहे, कारण मनानं ते त्या पक्षाचे आहेत आणि चिन्हानं ते आता तुमच्या पक्षाचे आहेत. आता त्यांचा सांभाळ तुम्ही कशा पद्धतीने करणार, त्यांना तुम्ही कसं आश्वस्त अंकिता करणार? पाटील असेल, अशोक बापू पवारांच्या मिसेस असतील, हे सगळे त्यांच्या पक्षात होते हे लोक. त्यांचा जसा अजितदादावर विश्वास होता त्याच पद्धतीनं सुनेत्रावहिनी पवार यांच्यावर विश्वास ठेवून ते या ठिकाणी काम करतील. आणि वहिनीसुद्धा किंवा आमच्या पक्षाचे नेतेसुद्धा त्यांना त्याच मायेनं त्याच प्रेमानं त्या ठिकाणी बळ देण्याचं काम करतील. असा कुठलाही दुजाभाव आमच्याकडनं केला जाणार नाही. आम्ही सर्वजण एकत्रित गुण्यागोविंदानं त्यांना जिथं जिथं मदत लागेल तिथं मदत करू. एकत्रित सर्वांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेतले जातील. असला कुठलाही दुजाभाव करत नाही, कारण अजितदादांनी आम्हाला सर्वसमावेशक राजकारण शिकवलेलं आहे. अजितदादाच्या विचारावर काम करणारे आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळं असला दुजाभाव आमच्याकडनं होणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.